नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन आणि श्री बोलत असतात. श्रीमनने अर्जुनला बोलवलेलं असतं आणि अर्जुनला तो विचारत असतो की मला ना एक मोठा प्रॉब्लेम झालाय. अर्जुन म्हणतो, अरे एवढ्या घाईघाईत तू बोलावून घेतलं, काय एनजीओचा काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा श्री सांगू लागतो की नाही रे, एनजीओचा नाही काही प्रॉब्लेम झालेला भावा, प्रॉब्लेम माझं झालाय. तेव्हा तो म्हणतो, काय झालं? अरे माझ्या भावाचं, म्हणजे तुला माहिती आहे ना, रुद्रचं लग्न आहे आणि त्या लग्नाला मी जाऊ शकत नाहीये. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय रुद्रचं लग्न आहे आणि ही गोष्ट मला माहीत नाही आहे? तेव्हा तो म्हणतो की हो, रुद्रचं लग्न आहे आणि त्या लग्नाला मी जाऊ शकत नाही आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणू लागतो, काय रुद्रचं लग्न आणि कधी ठरलंय रुद्रचं लग्न? ह्या गोष्टी बोलणं सुरूच असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनला तो म्हणतो, अरे मुद्दा तो नाही आहे रे, त्या लग्नाला मी तिथं जाऊ शकत नाही आहे ना, हा मुद्दा आहे. तेव्हा तो म्हणतो, अरे पण तू का जाऊ शकत नाही आहे? मग सांगू लागतो की त्या लग्नामध्ये काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का तुला? रुद्रचे बाबा नागेश्वर घोरपडे आणि माझी आई यांच्यामधून विस्तवही साधा जाऊ शकत नाही. त्यामुळं त्या लग्नाला मी जाऊ शकत नाही आहे, एवढं लक्षात ठेव. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो, पण लग्न कोणाशी ठरलंय? तेव्हा हा सांगू लागतो की माझ्या जवळचीच मैत्रीण आहे, तिच्याशी रुद्राचं लग्न ठरले आणि त्या लग्नाला मी जाऊ शकत नसल्यामुळं खूप मोठा गोंधळ होत आहे. ह्या गोष्टी ऐकल्यानंतर अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो, कोणाशी लग्न ठरलंय ते तरी सांग एकदा मला. मग अर्जुनला तो सांगतो की ते लग्न जे आहे ते गिरिजासोबत ठरलंय. आता बघ, गिरिजा पण माझ्या जवळची आहे आणि रुद्र पण माझ्या जवळचा आहे, पण मी तिथं लग्नाला जाऊ शकत नाहीये, हा गोंधळ झालेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो, अरे पण गिरिजाचं लग्न, माझं गिरिजाशी बोलणं झालं, मला गिरिजाने काहीच सांगितलेलं नाहीये. आता तेव्हा मात्र इकडे तो म्हणतो, पण तू कसं काय गिरिजाला ओळखतो? हे ऐकल्यानंतर गिरिजाला तू कसं काय ओळखतो म्हटल्यावर अर्जुन म्हणू लागतो की अरे माझी बायको आहे ना सायली, ती बहीण मानते गिरिजाला, त्यामुळे मी तिला ओळखतो. हे ऐकल्यानंतर अर्जुन बोलत आहे आणि आता त्याचबरोबर इकडे हा सुद्धा सांगत असतो की बरोबर आहे, पण आता करायचं काय ते सांग, मला ह्या लग्नाला जायचं आहे. अर्जुन म्हणतो, एवढंच ना, बघूया आपण काय करता येईल ते, असं अर्जुन त्याला सांगू लागतो. तेव्हा श्रीमंत म्हणत असतो की बघूया, आता तो आहेस ना म्हटल्यावर बघूया काय करता येईल ते, असं दोघांचंही सुरू आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आता महिपत हा इकडे सगुणाकडे आलेला आहे आणि सगुणा म्हणते की या या, काय झालं, मिळाली का तुम्हाला हॉटेलसाठी जमीन हवी होती ती? तेव्हा महिपत म्हणत असतो, अहो तुम्ही दिलीच नाहीये तर कुठून मिळणार आहे सांगा बरं? तुम्हीच देणार होता ना मला ती जमीन, मग तुम्ही कुठं जमीन दिली आहे मला, मग ती जमीन मिळणार कशी मला? असं महिपत तिला सांगत आहे. तेव्हा मात्र सगुणा म्हणते की अहो तो नागेश्वर घोरपडे ना, त्याने दिली असेल की तुम्हाला जमीन. तेव्हा महिपत म्हणतो, कोण नागेश्वर घोरपडे? मी नाही ओळखत त्याला. सगुणा मात्र महाहुशार बाई आहे, ती म्हणते की नागेश्वर घोरपडेला ओळखत नाहीये? बरं बरं, तुमचा मोबाईल द्या जरा बरं. मग सगुणा त्याच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि मोबाईल काढून घेतल्यानंतर आता सांगू लागते की हा नंबर नागेश्वर घोरपडेचाच आहे ना. मला काय वाटतं माहिती आहे का, अनोळखी माणसांचे नंबर पण तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवता. आता मात्र इकडे सगुणा इकडे महिपतला चांगलंच तिने रंगेहात पकडलेला आहे आणि महिपतला बोलत असते. महिपतला म्हणते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, हे तुम्ही जे काय बोलताय वागताय त्याचा काहीच ताळमेळ लागत नाहीये. नागेश्वर घोरपडेनेच पाठवलंय ना इथे. तेव्हा लगेचच महिपत म्हणतो की आता तू तर हुशार आहे, तुला तर सगळं कळलेलंच आहे, पण एक गोष्ट मात्र सांगायची की तुझी काटा बनून नागेश्वर साहेबाच्या आयुष्यात आलेली आहेस ना, ती बाजूला निघून जा, नाहीतर तो काटा काढायला मला नागेश्वर साहेबाची मदत करावी लागेल. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागेश्वरच्या बाबतीत आता सगुणाला असं सांगितल्याबरोबर महिपतने जणू काही सगुणाला धमकी दिलेली असते आणि मग सगुणा पण काही कमी नाही आहे, सगुणाही तेवढीच त्याच्यावरती अगदी वरचढ ठरत असते. आणि मग महिपतला काही ही गोष्ट सहन होत नाही. महिपत त्या क्षणी बंदूक काढतो आणि सगुणावरती रोखून धरतो. आता बंदूक तर सगुणावरती रोखून धरलेली असते आणि सगुणाला तो बोलत आहे. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगुणा पण तेवढीच पुढची आहे आणि त्याचवेळी सगुणाने इशारा केला केला तिच्या माणसांनी महिपतच्या समोर आता तिथे कोयता धरलेला असतो आणि सगुणा म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का महिपत शेठ, एक वेळ तुमच्या गोळीचा नेम चुकेल,
पण हे दोघं आहेत ना, ह्यांचा नेम अजिबात चुकणार नाही. कसं आहे, जीवानिशी जाल, तुमचा या गोष्टीशी काही संबंध नाही आहे, तर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये नाही पडलं तरच बरं होईल, असं सगुणाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आता मात्र महिपतला ती सांगते की कसं आहे, पाहुणे बनून आलेला आहात, पाहुण्यासारखं राहायचं आणि जायचं. कसं आहे, तुम्ही खोटं बोलता. तुळजापुरात येऊन तुम्हाला नागेश्वर माहीत नाही आहे, तुम्ही नागेश्वरला भेटता, त्याच्याबद्दल बोलता, त्याच्याबद्दल माहिती असते तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्ही माझ्यावरचं ठरताय. ही गोष्ट मात्र सगुणाला सहनच होत नसते. सगुणानं मात्र आता महिपतचाच पाटा काढायचं ठरवलेलं असतं. हुशारीने सगुणाने स्वतःचा जीव वाचवलेला असतो. परंतु ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळं महिपतलाही आता तिथून हाकलून तिनं दिलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता ते नाणं शोधायचं काम या सगळ्यांना सांगितलेलं असतं. ह्या दोघींनी ते नाणं शोधायचं आहे आणि ते नाणं घेऊन आता यायचं आहे. तीच खरी नशीबवान ठरणार असते. तेव्हा मात्र इकडे आता गिरिजा आणि त्याचबरोबर उर्वशी. आता गिरिजासाठी हे घर नवीन आहे, उर्वशीसाठी हे घर त्यांचंच आहे. दोघीही नाणं शोधू लागतात. गिरिजा आणि उर्वशी दोघींचंही काम अगदी पटाईतपणे चाललेलं असतं. तीच या घरची खरी नशीबवान ठरणार असते, हेही चाललेलं असतं. कारण प्रत्येक वेळेस उर्वशी बोलून दाखवत असते की दादासाहेब, तुम्ही प्रत्येक वेळेस तिला नशीबवान नशीबवान म्हणून जे काही डोक्यावर घेत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे, आणि आज मी तुम्हाला दाखवून देते की काय म्हणून ह्यांच्यामध्ये ही स्पर्धा लागलेली आहे. आता दत्तू हा प्रभासच्या रूमच्या जवळ आलेला असतो आणि तो म्हणतो की अगं प्रभास, मला तुला ती गोष्ट सांगायची. ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून गिरिजाच आहे. गिरिजाच आहे ती मुलगी. मी नाही सोडलं तिला पंढरपुरात नेऊन. तिला मी सांभाळले, लहानाचं मोठं केले, आणि ती मुलगी म्हणजे गिरिजाच आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर प्रभासला बरं वाटतं. प्रभास मात्र नाटक केलेलं असतं प्रभासने बेशुद्ध असण्याचं. प्रभास तर शुद्धीवर आलेला असतो. आजूबाजूला कोणी नाही आहे हे पाहून प्रभास मात्र लगेचच या सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि त्याचबरोबर प्रभासला ह्या गोष्टीही माहिती असतात. इकडे उर्वशीसुद्धा आता भराभर कामाला लागलेले असते. लवकरात लवकर शोध घ्यायचा आहे, नक्की काय चाललंय हे सगळं तिला शोधायचं आहे हे चालू असतं. आणि ते नाणं तिला शोधायचं असतं. ती नाणं शोधत शोधत आता प्रभासच्या रूमकडे जाते. इकडे गिरिजा मात्र नाणं शोधत शोधत एका ठिकाणी आलेली आहे आणि तिथे फोटो लावलेला असतो, तो म्हणजेच रुद्रचा. रुद्रच्या फोटोकडे ती पाहू लागते आणि स्वतःच बोलू लागते की का खोटं बोलात तुम्ही. कारण तिला आठवतं रुद्रने तिला सांगितलेलं असतं की त्याचं नाव प्रभास. खरं तर रुद्रने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलंच नाही आहे त्याचं नाव प्रभास आहे. तिनंच प्रभास सेतुपती हे नाव ऐकलेलं असतं आणि तिने स्वतःच ठरवलेलं असतं की ह्याचं नाव प्रभास आहे. बाकी असं वेगळं काहीच घडलेलं नसतं. परंतु जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा रुद्रसोबत घालवलेले क्षणसुद्धा तिला आठवत असतात. आणि इकडे प्रभासला आता कळलेलं असतं की ती मुलगी म्हणजे गिरिजा, या घराची खरी वारसदार गिरिजा आहे. ही गोष्ट आता समोर आलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा देवीचा आशीर्वाद हा मात्र गिरिजाच्या पाठीशी आहे. गिरिजा शोधत शोधत त्या अडगळीच्या खोलीकडे गेलेली आहे, ज्या अडगळीच्या खोलीमध्ये तिथे पाळणा असतो आणि तो पाळणा पाहताच इकडे गिरिजाला धक्का बसलेला असतो. इकडे प्रभासच्या समोर दत्तू असतो आणि तो त्याला सांगत असतो की मला माफ कर, मी त्या दिवशी तुला सांगितलं नाही आहे, पण मी खरंच सांगतोय, आता आपण दोघं मिळून, तू लवकर बरा हो, आपण दोघं मिळून तिच्या आईवडिलांना शोधूया, तिच्या खऱ्या आईवडिलांकडे तिला देऊया, असंही तो प्रभासला सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे प्रभासला आता हे ऐकल्यानंतर खूप बरं वाटलेलं असतं. गिरिजा त्या खोलीकडे जाते आणि खूप घाबरते. एक बाई तिला दिसते, ज्या बाईने बाळाला हातात घेतलेलं आहे. तिथं पाळणं आहे, त्या पाळण्यामध्ये एक मोठं खेळणं बांधलेलं असतं आणि तिथे खेळणं मात्र तिथे हलायला लागलेलं असतं गिरिजाला पाहून. गिरिजा तिथे येताच हे सगळं घडत असतं, त्यामुळं गिरिजाला मात्र धक्का बसलेला असतो. गिरिजा विचार करत असते की हे सगळं काय होतंय. इकडे प्रभासने सगळं ऐकलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळं मात्र प्रभासला खूप बरं वाटलेलं असतं. प्रभास म्हणत असतो की फायनली ती मुलगी म्हणजे गिरिजा या घराची वारसदार. फक्त आता ही गोष्ट कधी आणि केव्हा सांगायची हे मात्र ठरवावं लागणार आहे. इकडे गिरिजाला तो पाळणा दिसतो. ती म्हणते की हे काय होते मला, का म्हणजे इथे मला माझ्या पहिल्या गोष्टी असल्यासारखं का वाटतंय, माझा या घराशी काहीतरी संबंध आहे असं मला का वाटतंय. हा विचार गिरिजाच्या डोक्यात सुरू झालेला असतो
आणि इकडे नेमकं दत्तू बोलत आहे तेव्हाच उर्वशी तिथं आलेली असते आणि त्याला विचारत असते, तू काय करतोयस इथं, काय बोलतोयस, कळतंय का तुला? आणि असं म्हणत त्याला खेचतच घेऊन बाहेर जाते. आणि तोपर्यंत इकडे प्रभास मात्र उठून बसलेला असतो. दत्तूचं बोलणं प्रभासने ऐकलेलं असतं. प्रभासला कळलेलं असतं की गिरीजाच या घराची वारस आहे आणि आता प्रभासने ठरवले की त्या मुलीला मी न्याय मिळवून देणार आहे. इकडे मात्र गिरिजाला ते खेळणं पाहून काहीतरी वेगळं जाणवत असतं, काहीतरी वेगळं आठवत असतं. आणि गिरिजा मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी काय आहेत हे मला कळतच नाही आहे. त्रास तर होतोय मला, पण कशामुळे त्रास होतो हेच जाणवत नाही आहे. आणि मग अंगाई गीत तिला ऐकू येतं. लहानपणी तिची आई जे अंगाई गीत गाऊन तिला झोपवायची ते अंगाई गीत तिच्या कानावर पडतं. गिरिजा अक्षरशः लटपटायला लागते. तिला तिचा तोल जाऊ लागतो. तिला कळत नाही आहे की हे सगळं काय होतंय. ती घाबरलेली असते. कोण आहे ती बाई, कळत का नाही आहे मला, ओळखू का येत नाही आहे, या सगळ्या गोष्टी तिला जाणवत असतात. खरं तर ती तिची सख्खी आई, जन्मदाती देवकी महाजन तिला दिसत असते. आणि देवकी महाजन तिथं तिच्या समोर येत आहे. लहानपणी गिरिजाला जी अंगाई गायलेली होती ती अंगाई गिरिजाच्या कानावरती पडत असते. आणि इकडे गिरिजा मात्र पाहत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता नाना तर शोधायचं सुरू होतं. नाना अजून शोधून झालेलं नाही आहे. या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि गिरिजा मात्र आता इकडे तिला चक्कर आलेली आहे आणि ती चक्कर येऊन खाली पडते. गिरिजाला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडलेली आहे. इकडे उर्वशीने दत्तूला खेचतच कॉलर पकडून बाहेर आणलेलं आहे. आणि उर्वशी मात्र जाब विचारत आहे. हे सगळं जे काय चाललंय ना याबद्दल ती दत्तूला जाब विचारते. दादासाहेबांना सांगू लागते की हा माणूस आतमध्ये काय करत होता. हा प्रभासच्या रूममध्ये होता आणि तिने दत्तूला ज्या पद्धतीने ढकललेलं असतं तेव्हा मात्र दत्तूच्या तिथे कळ येते पोटामध्ये, कारण त्याचं नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे. अजून तो ठीक बराही झालेला नाही आहे. आणि इकडे मात्र उर्वशीने त्याच्यावरती अशा पद्धतीने हल्ला केलेला असतो. दादासाहेब म्हणतात की बाद झालं दीदी. तेव्हा ती सांगू लागते, विचारा त्याला काय करत होता तो प्रभासच्या रूममध्ये, काय बोलत होता त्याच्याशी. दत्तू सांगू लागतो की मी विचारत होतो बरं वाटतंय का, लवकर बरे व्हा, हेच बोलत होतो, मी काय बोलणार आहे दुसरं, असं दत्तू सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे नागेश्वर भयानक चिडलेला असतो. नागेश्वर म्हणतो की बाद झालं दीदी, आत्तापर्यंत तुमची अरेरावी बऱ्यापैकी आम्ही सहन केलेली आहे. यानंतर तुमची अरेरावी ऐकून घेतली जाणार नाही, असंही इकडे स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. आणि ती मात्र पाहतच राहते. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि इकडे गिरिजा मात्र बेशुद्ध पडलेली आहे आणि देवीचा आशीर्वाद तिला लाभलेला आहे. ते नाणं येतं आणि तिच्या समोर पडतं. ते नाणं ती हातात घेते आणि आता स्वतःच त्या नाण्याकडे पाहू लागते. तेव्हा मात्र इकडे गिरिजाला आठवत असतं की हे सगळं काहीतरी वेगळं घडतंय. या सगळ्या गोष्टींचा काहीतरी कुठेतरी संबंध आहे हे गिरिजाच्या लक्षात येत असतं. गिरिजा त्या पाळण्याकडे पाहते. हे सगळं तिला ओळखीचं वाटत आहे म्हणून गिरिजाला बरं वाटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं गिरिजा ते नाणं घेते आणि फायनली गिरिजाच त्या घरची नशीबवान ठरलेली असते. गिरिजा नशीबवान आहे हे तर आधीपासूनच माहिती आहे. देवीचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत घडत असतात. आणि आता मात्र इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता गिरिजा विचार करू लागलेली आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे नेमकं त्याच वेळेस आता गिरिजाला समजतं की तिच्या बाबांना ढकलून देणारी उर्वशी आहे. म्हणून गिरिजाला खूप राग येतो आणि गिरिजा ही उर्वशीला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही. माझ्या वाटेला गेलात तर काय करेल याचा विचारही करू शकणार नाही, असं म्हणत गिरिजाने उर्वशीला दम दिलेला आहे. गिरिजाला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही की तिच्या बाबांच्या बाबतीत ह्या बाईने जे काय वागलेली आहे ती गोष्ट गिरिजाला अजिबात सहन झालेली नसते. त्यानंतर उर्वशी ज्या पद्धतीने तिच्याशी वागत असते त्यामुळं खरं तर गिरिजाचा राग अनावर झालेला असतो आणि गिरिजाने तिचा हात पकडलेला असतो. उर्वशीला पण खूप राग येतो आणि उर्वशीला वाईट वाटतं की ही मुलगी माझ्यावर अरेरावी करते, असं म्हणत आता उर्वशीसुद्धा गिरिजाच्या अंगावर हात उचलते. परंतु गिरिजा तिला अगदी तोडीस तोड उत्तर देते आणि तिचा हात वरच्यावर पकडते आणि तिला ढकलून देते. ढकलून दिल्या क्षणी तिथे गिरिजाने ढकलल्यामुळं उर्वशी तिथे असलेल्या डायनिंग टेबलच्या चेअरवर पडत असते. तिचं डोकं आपटणार असतं, पण गिरिजाने पकडल्यामुळं तिचं डोकं तिथं शाबूत राहतं. खरं तर आता उर्वशीला तिने सांगितलंय की माझ्या वाटेला जायचं नाही.
माझ्या भावाच्या, माझ्या वडिलांच्या कुणाच्याच वाटेला जायचं नाहीये हे गिरिजाने आधीच तिला सांगितलेलं होतं आणि आज पुन्हा तीच चूक उर्वशीनं केलेली आहे, तर त्याची शिक्षा तर उर्वशीला भोगावीच लागणार आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. गिरिजाने पहिल्याच दिवशी चांगलाच दणका दिलेला आहे. तर इकडे आता नागेश्वरला कळलेलं आहे की प्रभासला माहिती आहे ती मुलगी कोण आहे, म्हणून नागेश्वर त्याच्याकडे आलेला असतो आणि तो हातामध्ये तलवार घेऊन आलेला आहे आणि नागेश्वर हा प्रभासला मारायला आलेला असतो. आता प्रभासचा जीव नक्की कोण वाचवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.